नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती चॅनलवर स्वागत करतो. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण ब्रह्मपुराणातील भाग 1 मध्ये जे 5 मुद्दे पाहिले आहेत त्याच्या पुढील 5 मुद्दे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. ज्यांनी भाग 1 पाहिला नाही ते आपल्या चॅनलवर जाऊन मागील व्हिडिओमध्ये पाहू शकतात की कोणते ते 5 मुद्दे होते. आपण या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये जे 5 मुद्दे पाहणार आहोत त्यामधील जो पहिला आहे सोम उत्पत्तीचे वर्णन. श्री लोमहर्षण म्हणाले, हे विप्रांनो, सृष्टीची उत्पत्ती करण्याच्या अभिलाषेने ब्रह्मदेवांनी आपल्या इच्छेने फार पूर्वी अग्नी ऋषींना निर्माण केले. त्यांनी सृष्टीच्या आरंभी अनुत्तर नावाचे 3000 वर्षांचे तप केले होते असे सांगितले जाते. त्यांचे तेजस्वी रूप हळूहळू शांत झाले. त्यांच्या नेत्रांवाटे जलाचा स्त्रोत्र वाहू लागला. विधात्याने 10 दिशांना एकत्रित एक गर्भ प्रदान केला, परंतु त्याचे रक्षण करण्यास त्या असमर्थ ठरल्याने तो गर्भ पृथ्वीवर येऊन पडला. लोकपितामह श्री ब्रह्मदेवांनी त्या सोमाला पृथ्वीवर पडताना पाहिले. त्यांनी लोकहिताच्या इच्छेने त्या सोमाला एका रथावर आरूढ केले. तेव्हा देवगणांनी अग्निपुत्र परमात्म्याचे स्तवन केले. स्तुती केल्यानंतर सोमाचे तेज सर्व विश्वाला व्यापण्यासाठी सर्वत्र पसरले. त्यानंतर त्या सोमाने आपल्या रथावरून सागराच्या अंतापर्यंत भूमीच्या 21 वेळा प्रदक्षिणा केल्या. सोमाच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित होताच समस्त वनस्पती उत्पन्न झाल्या. तेजप्राप्त त्या सोमाने भगवानाच्या दर्शनासाठी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन वेदज्ञाता ब्रह्मजींनी सोमाला विप्र, जल व वनस्पती यांनी युक्त राज्य प्रदान केले. सोमाने ते राज्य प्राप्त करून राजसूय यज्ञ केला. त्यामध्ये सहस्र शत विप्रांना दक्षिणा देऊ केली. एवढेच नव्हे तर सोमाने 3ही लोक दक्षिणेसाठी प्रदान केले असे म्हटले जाते. सोमाने केलेल्या त्या राजसूय यज्ञामध्ये हिरण्यगर्भ, ब्रह्म, अग्नी व भृगु हे ऋत्विज झाले होते. मुनिमंडळातील अनेक जण सहभागी होते. या यज्ञाचे सेवन सिनी, कुहू, द्रुती, पुष्टी, प्रभा, लक्ष्मी, धृती इत्यादी 9 देवांनी केले. अशा प्रकारे ऋषींकडून सकृत व दुष्प्राप्य असे ऐश्वर प्राप्त झाल्याने सोमाची मती भ्रमित झाली. त्याचा विनय लोप पावला. त्या ऐश्वर्याच्या मदाने मोहित होऊन त्याने अंगिरा ऋषींचा पुत्र बृहस्पती याचा अपमान केला व त्याच्या पत्नीचे देखील हरण केले. त्यावेळी सर्व देवगणांनी व देवर्षी यांनी सोमाला वारंवार विनविले, तरी देखील सोमाने बृहस्पतीच्या पत्नीला सोडले नाही. तेव्हा बृहस्पतीच्या प्रार्थनेवरून शुक्राचार्यांनी त्याला मदत केली. रुद्रदेवाने देखील आपले अजगव धनुष्य धारण करून बृहस्पतीला सहाय्य केले. त्यांच्यामध्ये जे युद्ध झाले ते तारकामय युद्ध या नावाने प्रसिद्ध झाले. तेथे जे देवगण व तुषित द्विजगण होते ते सर्व आदिदेव ब्रह्मजींच्या आश्रयाला गेले. तेव्हा स्वतः पितामह ब्रह्मजी त्या युद्धस्थली उपस्थित झाले व त्यांनी शुक्राचार्य व शंकर यांना युद्धापासून अलग केले. बृहस्पतीला त्याची पत्नी तारा अर्पण केली. त्यानंतर आपली पत्नी गरोदर आहे असे पाहून बृहस्पतीने आपला रोष प्रकट केला. तेव्हा ताराने इशिका स्तंभावर जाऊन गर्भाचा उत्सर्ग केला. तो गर्भ उत्पन्न होताच भगवानाने त्या मूर्तीला देवांमध्ये स्थानारूढ केले. त्यावेळी हा गर्भ कोणापासून उत्पन्न झाला असावा असा संशय निर्माण झाल्याने सुरोत्तमांनी ताराला जाऊन विचारले की हा गर्भ सोमाचा आहे अथवा बृहस्पतीचा, याबद्दल तू सत्य सांग. अशा प्रकारे देवांनी ताराला वारंवार विचारून देखील ताराने तो गर्भ सोमाचा होता हे सांगितले नाही. त्यामुळे दस्यूंचा संहार करणारे कुमार तिला शाप देण्यासाठी उद्युक्त झाले. परंतु त्याच वेळी ब्रह्मजींनी त्यांना अडविले व स्वतःच ब्रह्मजींनी त्या संशयाबद्दल ताराला विचारले. त्यावर तारा हात जोडून पितामहांना म्हणाली, सोमाचाच गर्भ मी वाढविला. त्याच वेळी सोमाने देखील आपलाच पुत्र समजून त्या पुत्राला गोंजारले व तो पुत्र अत्यंत बुद्धिमान असल्याने सोमाने त्याचे नाव बुध ठेवले. तेव्हापासून बुध आकाशात स्थिर असतो. पुढे बुधाने एक पुत्र व पुत्रिका उत्पन्न केले. पुत्र पुरुरवा ऐल होते. उर्वशीला 7 पुत्र झाले. हे द्विजगणांनो असे म्हणून श्री लोमहर्षी म्हणाले, अशा प्रकारे सोमदेवाच्या उत्पत्तीचे संपूर्ण वर्णन मी आपल्याला कथन केले. हे वर्णन श्रवण केल्याने कीर्ती वाढते, तसेच ते आयु, परमपुण्य, मनोवांछित वर पूर्ण करणारे आहे. आता आपण सोमवंशाचे वर्णन हा मुद्दा पाहणार आहोत. लोमहर्षणजी पुढे सांगू लागले, बुधाचा पुत्र पुरुरवा अत्यंत विद्वान होता.
तसेच तो तेजस्वी व दानशील, यज्ञशील, ब्रह्मवादी आणि शत्रूंचा नायनाट करणारा होता. सत्य भाषण करणारा असल्यामुळे तो तिन्ही लोकात अनुपम यश प्राप्त करता झाला. अत्यंत बुद्धिमान व सौंदर्यमयी उर्वशीने आपला अहंकार त्यागून त्याचे पत्नीत्व स्वीकारले. याविषयीचा आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. पुरूरवा आणि उर्वशी यांची कथा अशा नावाने आपल्याला आपल्या या चॅनलवर, मराठी भक्ती चॅनलवर हा व्हिडिओ पाहायला भेटेल. वळूया व्हिडिओकडे. पृथ्वीपती पुरूरवाने प्रयाग ही पुण्यमय व महर्षींकडून पवित्र झालेली नगरी राजधानी केली. राजा ऐल याला देवपुत्रांसारखे 7 पुत्र झाले. ते पुढे गंधर्व लोकात विख्यात झाले. त्यांची प्रमुख नावे आयु, धीमान, अमावसू, विश्वायू, श्रुतायू, दृढायू व वनायू अशी होती. राजा भीम हा अमवसूचा पुत्र होता व तो सर्व राजांमध्ये श्रेष्ठ होता. याच वंशातील राजा सुहोत्र याला जनु नावाचा पुत्र होता व त्याच्या मातेचे नाव केशिनी होते. राजा जनु अतिशय प्रतापी होता व त्याने सर्पमेध नामक महान सत्र केले. देवी गंगा त्याचा स्वीकार करण्यासाठी जवळ आली व तिने जनुच्या राजसभेला वेढून टाकले. जेव्हा जनुने अत्यंत कुद्र होऊन शापवाणी उच्चारली की हे गंगे, तुझा प्रयत्न विफळ होईल. मी तुझ्या संपूर्ण जलाचे पान करतो. राजा जनु जलपान करण्यास उद्युक्त झालेला पाहून सर्व महर्षींनी त्या गंगेला जान्हवी नावाने उत्पन्न केले. पुढे युवनाश्वाची पुत्री कावेरी हिला जनु राजाने वरण केले. ही कावेरी युवनाश्व राजाच्या शापामुळे गंगेच्या अर्ध्या भागापासून अलग झाली होती. तीच ही सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ कावेरी नदी जनु राजाची भार्या बनली. कावेरीला पुढे अजक नावाचा पुत्र झाला. यानंतर याच वंशातील कुशिक राजाने इंद्राप्रमाणे तेजस्वी पुत्र प्राप्त व्हावा म्हणून महान तप केले. तेव्हा इंद्राने स्वतःच त्याचा पुत्र म्हणून जन्म धारण केला. पुढे इंद्रगाधी नामक राजा झाला. गाधीला सत्यवती नावाची पुत्री झाली. पुढे गाधीने आपली कन्या काव्य राजाचा पुत्र वृश्चिक याला अर्पण केली. त्याचा भाऊ भृगनंदन भार्गव गाधीला तेजस्वी पुत्र उत्पन्न होण्यासाठी यज्ञातील भाताचे हव्य घेऊन आला व त्या भार्येस म्हणाला, हे शुभे, तू व तुझी माता या प्रसादाचे ग्रहण करा. त्यापासून क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ होणारा दीप्तिमान पुत्र उत्पन्न होईल. अशा प्रकारे त्या दोनही प्रसादांबद्दल नीट सांगून भृगुनंदन ऋत्विक तपश्चर्येसाठी वनात गेले. त्याच वेळी गाधी राजा आपल्या पत्नीसह ऋषिक मुनींच्या आश्रमात येता झाला. मातेला पाहून त्या कन्येने मुनींच्या यज्ञातील हव्याच्या 2 मुदी घेऊन ती तेथे आली व 1 मूद मातेला देती झाली. परंतु मातेच्या आग्रहाखातर कन्येने 2ही मुदी स्वतःच भक्षण केल्या. त्यानंतर समस्त क्षत्रियांचा अंत करणाऱ्या गर्भाच्या तेजाने तिचे स्वरूप भयानकच बनले. ते पाहून वृश्चिक ऋषींनी योगाने सर्व जाणले व ते भार्येस म्हणाले, हव्याचा सांगितल्याप्रमाणे उपयोग न केल्याने आता तुला क्रूर कर्मे करणारा दारुण पुत्र होईल व तुझा भाऊ मात्र ब्रह्मभूत व परम तेजस्वी उत्पन्न होईल. आपल्या स्वामींचे ते वचन ऐकून सत्यवतीने त्यांना प्रसन्न केले व असा पुत्र होऊ नये म्हणून त्यांची विनवणी केली. तिने खूप विनवणी केल्यानंतर मुनी म्हणाले, तथास्तु. त्यानंतर सत्यवतीने भार्गव पुत्रास जन्म दिला. तो तपामध्ये गळून जाणारा व दमनशील जमदग्नी नावाने प्रसिद्ध झाला. भृगुवंशात जमदग्नीने जन्म घेतला व सत्यवती धर्मपरायण झाली. इक्ष्वाकू राजाच्या वंशात एक रेणू नामक राजा झाला. त्याला रेणुका नावाची एक कन्या होती. तपोविद्येने युक्त अर्चिक मुनीने रेणुकेला जामदग्न्य नावाचा पुत्र दिला. हे जामदग्न्य सर्व विद्यांमध्ये पारंगत व धनुर्वेदामध्ये श्रेष्ठ होते. महान जमदग्नीने जो ब्रह्मज्ञाता व श्रेष्ठ होता, ऋषिक ऋषींची पत्नी सत्यवतीच्या पोटी जन्म घेतला. गाधी राजाने तपश्चर्येच्या बळावर विश्वामित्र नावाचा पुत्र उत्पन्न केला. पुढे हा विश्वामित्र तपोबलाने महान ब्रह्मर्षी बनला. हा महात्मा विश्वामित्र परमधार्मिक होता व विश्वरथ नावाने प्रसिद्ध झाला. विश्वामित्राचा पुत्र देवराज प्रभूती नावाने ओळखला गेला. कश्यप व हरित हे देखील विश्वामित्राचेच पुत्र होते. त्यांच्या सर्व पुत्रांमध्ये शूनशेप हा ज्येष्ठ पुत्र होता. राजा हरिश्चंद्र यज्ञात यास वरुणाला बळी देत होता, पण विश्वामित्राने त्याला सोडविले व त्याला स्वतःचा मुलगा केला, म्हणून त्याला भार्गवत्व प्राप्त झाले. अशा प्रकारे जनुचा वंश मी वर्णन केला आहे.
आता पुढे आपण तिसरा मुद्दा पाहणार आहोत, आयुवंश वर्णन. महामुनी लोमहर्षणी म्हणाले, आयु राजाला 5 पुत्र होते व ते सर्वजण वीर महारथी होते. स्वर्भानूची पुत्री प्रभा हिच्या पोटी हे सर्व पुत्र उत्पन्न झाले. ज्येष्ठ पुत्र नहुष व त्यानंतर वृद्ध शर्मा, रंभा, रजी, अनेन असे ते पुत्र होते. यांचा वंश राजे नावाने प्रसिद्ध झाला, कारण इंद्रदेवाला देखील तो भयभीत करणारा होता. ज्यावेळी देव व असुर यांच्यामध्ये दारुण युद्ध सुरू झाले, तेव्हा दोघांनीही पितामह ब्रह्मजींना जाऊन विचारले की आमच्या दोनही दलात युद्ध अटळ आहे, तेव्हा या युद्धात विजेता कोण ठरेल? त्यावर ब्रह्मजी म्हणाले, शक्तिशाली रजी राजाने आयुध धारण करून युद्ध केले तर त्याच्या हातात 3ही लोकांचा अधिकार प्राप्त होईल. देवेश्वर ब्रह्मजींचे ते वचन ऐकून सर्वजण रजी राजाजवळ गेले. दोन्ही दल रजीला आपल्या दलात आणण्याचा प्रयत्न करू लागले. रजी राजा हा प्रभाचा पुत्र होता. तो अत्यंत तेजस्वी व सोमवंशाची कीर्ती वृद्धिंगत करणारा होता. ते सर्व देव व दानव रजीला पाहून आनंदित झाले व त्याला आपापल्या विजयासाठी आयुध ग्रहण करण्यास सांगून विनवू लागले. त्या दोघांची विनंती ऐकून रजी राजा त्यांना म्हणाला, पराक्रमाने युद्ध जिंकून मला धर्मानुसार इंद्रपद प्राप्त होणार असेल तरच मी संग्रामास तयार होईल. त्यावर देवगणांनी प्रसन्न चित्ताने त्याला मान्यता दिली. परंतु दानव मात्र अहंकारी स्वार्थी होते. ते रजीला म्हणाले, आमचा इंद्र प्रल्हाद आहे, त्याच्यासाठीच आम्ही विजय प्राप्त करतो. त्यानंतर देवांचे अधिपत्य घेऊन रजी राजाने समस्त दानवांना नष्ट केले व देवांची नष्ट झालेली सर्व श्री रजीने दानवांना हनन करून स्वतःच हरण केली. त्यानंतर इंद्राने सर्व देवांसह रजीकडे जाऊन म्हटले की मी रजीचा पुत्र आहे. आपण सर्व देवांचे इंद्र आहात, यात तीळ मात्र शंका नाही. मी आपला इंद्रपुत्र आहे व आपल्या कर्माने ख्याती प्राप्त करीन. हे ऐकून अहंकाराने मदमस्त झालेल्या रजीने यास मान्यता दिली. रजीला 3ही लोकांची सत्ता प्राप्त झाल्यावर त्याच्या पुत्रांनी त्याच्या राज्यावर अधिकार गाजवण्यास सुरुवात केली. त्या पुत्रांनी इंद्राच्या त्रिविष्टप स्वर्गलोकावर देखील अधिकार दाखविला. उन्मत्त झाल्यामुळे ते पराक्रमहीन बनले होते. तेव्हा स्वतःच इंद्राने आपल्या संपूर्ण ऐश्वर्याला व उच्च स्थानास पुन्हा प्राप्त केले. त्यानंतर इंद्राने रजीच्या सर्व पुत्रांचे हनन केले. त्यानंतर श्री लोमहर्षणजी सांगू लागले की राजा रंभ हा संततीहीन होता. तेव्हा आता अनेना राजाच्या वंशाचे वर्णन करतो. राजा अनेनाचा पुत्र प्रतिक्षत्र हा महान यशस्वी झाला. या प्रतिक्षत्राला संजय नावाचा पुत्र झाला व तोही पुढे प्रसिद्ध झाला. हर्यत्वत्वाचा पुत्र सहदेव हा महान प्रतापी ठरला, तर सहदेवाचा पुत्र नदीन हा अत्यंत धार्मिक होता. नदीनचा पुत्र जयसेन झाला, तर त्याचा पुत्र संकृती नावाचा होता. हे सर्व अनेनाच्या वंशातील आहेत. राजा सुनहोत्राला 3 अत्यंत धार्मिक पुत्र उत्पन्न झाले. काश, शल व गृत्समद ही त्यांची नावे आहेत. शलाचा पुत्र अष्टिसेन उत्पन्न झाला, तर त्याचा पुत्र कश्यप होता. वृद्ध धीमान राजाच्या तपाअंती मनुष्य जन्मामध्ये धन्वंतरी देव उत्पन्न झाले. महाराज काशीराज समस्त रोगांचा नाश करणारे होते. भरद्वाज मुनींपासून त्यांनी आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले. त्यांनी त्या आयुर्वेदाचे 8 भाग करून शिष्यांना प्रदान केले. महाराज धन्वंतरीचा पुत्र तुमान या नावाने प्रसिद्ध झाला. त्यानंतर तुमानाचा पुत्र भीमरथ परमवीर झाला. भीमरथाचा पुत्र प्रजेश्वर दिवोदास उत्पन्न झाला. हा अत्यंत धार्मिक होता व त्याला वाराणसीचे राज्य प्राप्त झाले. याच वेळी क्षेमक नावाच्या राक्षसाने वाराणसी नगरीत प्रवेश करून त्या नगरीला निर्जन करून टाकले. महामतिमान निकुंभ राक्षसाच्या शापाने ही नगरी शापग्रस्त झाली होती. त्याने 1,000 वर्षापर्यंत ही नगरी निर्जन राहील अशी शापवाणी उच्चारली होती. प्रजेश्वर देवदासाने त्या शापग्रस्त नगरीच्या शेवटच्या टोकाला गोमतीजवळ सुरम्य नगरी निर्माण केली. पूर्वेकडील या नगरीचा प्रदेश भद्रश्रेण्य राजाचा होता. या भद्रश्रेण्याला अनेक पुत्र होते. महाबलवान दिवोदासाने भद्रसेनाच्या राज्यावर आक्रमण करून ती नगरी आपल्या ताब्यात घेतली. राजा भद्रश्रेण्याचा एक पुत्र दुर्दम या नावाचा होता. दिवोदासाने तो अजून लहान आहे असे समजून त्याला ठार केले नाही व त्यावर दया दाखवून त्याला सोडून दिले. परंतु पुढे त्याच दुर्दमाने आपल्या पित्याचे राज्य ज्याने बलपूर्वक हरण केले त्या दिवोदासाकडून ते पुन्हा प्राप्त केले. राजा प्रतदर यास 2 पुत्र अलर्क व सन्नती झाले. पुढे अलर्क हा
पुढे ब्राह्मणांचे रक्षण करणारा व सत्यासाठी लढणारा असा होता. पूर्वीच्या लोकांनी अलर्काविषयी श्लोक करताना म्हटले आहे की अलर्क आपल्या पराक्रमाने कुळाचा उद्धार करणारा आहे. त्याने लोपामुद्रा देवीच्या प्रसादाने पुष्कळ आयुष्य प्राप्त केले होते. शापकालाच्या शेवटी त्याने क्षमक राक्षसांचा नायनाट केला व पुन्हा वाराणसी नगरीवर अधिकार प्रस्थापित केला. याच वंशात पुढे वेणुहोत्राचा पुत्र राजा भार्ग झाला. भार्गापासून भार्गभूमी नावाचा पुत्र झाला, तर वत्साचा पुत्र वत्सभूमी होता. हे सर्व अंगिरा ऋषींच्या वंशातील पुत्र आहेत. याशिवाय ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य असे सहस्र पुत्र होते. ते सर्व कश्यप म्हटले गेले आहेत. ब्रह्मपुराण भाग 2 मधील आपण आता चौथा मुद्दा पाहणार आहोत, ययाती चरित्र वर्णन. श्री लोमहर्षणजी म्हणाले, कन्या विरजा व नहुशाला इंद्राप्रमाणे तेजस्वी असे 6 पुत्र झाले. ते म्हणाले, ते म्हणजे यती, ययाती, संयाती, आयाती, याती व सुयाती होत. यती नावाचा पुत्र मोक्ष मार्गामध्ये स्थित होऊन ब्रह्मभूत मुनी झाला. ययातीने संपूर्ण पृथ्वीवर अधिकार गाजविला व उष्णाची पुत्री देवयानी हिचबरोबर विवाह केला. त्याने वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठा हिला पण आपली पत्नी बनविले. देवयानीने यदू व तुवर्सू या 2 पुत्रांना जन्म दिला, तर शर्मिष्ठेला द्रहयू, अतु व पुरा या नावाचे 3 पुत्र झाले. इंद्रदेवाने ययातीला प्रसन्न होऊन भास्वर रथ प्रदान केला. त्याला उत्तम अश्वहाते व त्याचा वेग मनासारखा होता. त्या रथाने ययातीने समुद्रहनाचे कार्य केले. त्याने 6 रात्रीत समस्त भूमीला वश केले. ययातीला युद्धात कोणीही जिंकू शकत नसे इतका तो बलाढ्य पराक्रमी होता. कुरुचा पुत्र परीक्षित बृहस्द्र गर्गमुनींच्या शापाने नाशास प्राप्त झाला. राजा जन्मेज याने गर्गमुनींच्या तान्ह्या पुत्राला मारले होते, त्यामुळे तो ब्रह्महत्येस कारणीभूत झाला. पूर्ववासी यांनी त्याचा त्याग केला. ब्रह्महत्येच्या पापामुळे त्याला कोठेही शांती मिळाली नाही. तेव्हा दुःखग्रस्त होऊन तो विपेंद्र शौनकांना शरणी गेला. त्या ज्ञानी शौनकांनी जन्मेज याच्याकडून यजन करविले होते. त्या राजा जन्मेजयाला पापमुक्त करण्यासाठी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करविला होता. त्यावेळी तो दिव्य रथ प्रथम चेदीपतीच्या अधीन होता. इंद्राने प्रसन्न होऊन त्याला तो प्रदान केला होता. त्यानंतर चेंदीकडून बृहद्रथाने तो प्राप्त केला होता. त्याकडून वाहर्द्रथाने मिळविला. पुढे भीमाने जरासंधाचा वध करून तो रथ भगवान वासुदेवाला समर्पित केला. नहुष पुत्र ययातीने या रथाच्या सहाय्याने 7 द्वीपांसहित संपूर्ण पृथ्वीला जिंकले. नंतर राज्याचे 5 समान भाग करून आपल्या 5 पुत्रांच्या स्वाधीन केले. पूर्वे ज्येष्ठ पुत्र यदूला राजा केले. मध्य देशात पुरुला अभिक्षित केले. दक्षिण पूर्व दिशेस तुवर्सूला राज्याधिष्ठित केले. त्या सर्वांकून या समस्त पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन केले जात होते. त्या सर्वांवर राज्याधिकार सोपवून राजा ययातीने युद्धाची अस्त्रे आता ठेवून दिली होती. त्याला वृद्धाप अवस्थाही प्राप्त झाली होती. ययाती एकदा आपला ज्येष्ठ पुत्र यदूस म्हणाला, हे पुत्रा, काही वेळापुरती तू माझी वृद्ध अवस्था ग्रहण कर व तुझे यौवन मला दे. त्या यौवन कालात मी राहिलेली काही कृत्ये करू इच्छितो. त्यावर यदू म्हणाला, माझ्या व्यतिरिक्त आपल्याला अन्य अनेक पुत्र आहेत. मी आपल्याला माझे यौवन देण्यास तयार नाही. यदूचे ते बोलणे ऐकून ययाती अत्यंत क्रुद्ध झाला व त्याने यदूला शाप दिला की, हे मूर्खा, तू माझा निराधार करून काय मोठ्या धर्माने राज्याचे पालन करणार आहेस? तुझी प्रजा राज्यहीन होईल. त्यानंतर ययातीने द्रयू, तुर्वसू व अनु या आपल्या पुत्रांना देखील यौवनाविषयी विचारणा केली, परंतु त्यांनी पण त्याचे खंडन केले. शेवटी राजा ययातीने पुत्र पुरुला त्याबद्दल विचारणा केली. तेव्हा पुरुने आपल्या पित्याची वृद्धावस्था ग्रहण केली व ययाती पुरुच्या रूपात पृथ्वीवर विचरण करू लागला. यौवन प्राप्त करून ययाती चैत्ररथ वनात गेला. तेथे त्याने विश्वाशी नावाच्या अप्सरेबरोबर खूप विचरण केले. परत आल्यावर पुरुचे यौवन त्याला परत दिले. हे मुनिगणांनो, कासव जसे आपले अंग आखडून घेतो त्याप्रमाणे मनुष्याने देखील आपली कामवासना संकुचित करावी. हव्य मिळाल्याने अग्नी जसा प्रदीप्त होतो त्याचप्रमाणे याचे आहे. जो कर्म, वचन तथा मनाने या पापभावनेचा त्याग करतो तोच प्राणी ब्रह्मस्वरूप प्राप्त करतो. ययातीला पण त्याचे महत्त्व पटल्यावर तो वनात गेला व त्याने पुष्कळ काळपर्यंत दारुण तप केले. अंती पर्वत पठारावर त्याला सुगती प्राप्त झाली. देहत्याग करून तो स्वर्गलोकी गेला. ययातीच्या वंशात एकूण 5 श्रेष्ठ राजर्षी झाले. त्यांनी सूर्यकिरणांप्रमाणे सर्व पृथ्वीवर आपला अधिकार प्राप्त केला.
आता मी यदुवंशाचे वर्णन करतो, ते आपण श्रवण करा, ज्यामध्ये ऋष्णीकुलचा उद्धार करण्यासाठी हरिनारायणाने जन्म घेतला. तर आपण आता भाग 2 मधील 5व्या मुद्द्याकडे जाणार आहोत की पुरुवंशाचे वर्णन जे आहे ते आता आपल्याला या ठिकाणी लोमहर्षणजी सांगणार आहेत. मुनिगण लोमहर्षजींना म्हणाले, हे सूतजी, आम्ही पुरुवंशाचे तर वर्णन ऐकू इच्छितोच, पण त्याबरोबरच द्रह्यू, अनु, यदू व तुर्वसूच्या वंशाचे देखील पृथक पृथक वर्णन श्रवण करू इच्छितो. त्यावर श्री लोमहर्षणजी सांगू लागले, राजा पुरुला सुवीर नावाचा पुत्र होता व त्याला मनस्सू नावाचा पुत्र झाला. त्यानंतर मनस्सूला अभयद व अभयदाला सुधन्वा नामक पुत्र झाला. याच वंशातील राजा रौद्रश्वाला भद्रा, शुद्रा, मद्रा, शलहा, मलदा अशा अनेक स्त्रिया व कक्षयू, जलेयू, वनेयू असे अनेक पुत्र झाले. अग्निवंशामध्ये सूत ऋषी उत्पन्न झाले. त्यांचा भाऊ प्रभाकर होता. त्याच्या पत्नीचे नाव भद्रा असून तिला सोम नावाचा पुत्र झाला. स्वर्भानूने सूर्यदेवाचे हनन केल्यावर तो दिवलोकामधून पृथ्वीवर पडत असता 3ही लोकात भयंकर अंधकार होऊ लागला. तेव्हा ज्याच्या नेत्रांपासून चंद्र झाला त्या अग्नींनी प्रकाशास परावर्तित केले व ते सूर्यदेवास म्हणाले, तुझे कल्याण असो. त्या महर्षींच्या आशीर्वादाच्या प्रभावाने सूर्य पृथ्वीवर पडला नाही. त्या महान तपस्व्याने श्रेष्ठ अग्निगोत्र निर्माण केले व यज्ञाच्या पुण्याईने त्याला काही पुत्री लाभल्या व त्यांच्यापासून 10 पुत्र झाले. ते 10ही पुत्र उग्र तपश्चर्या करणारे होते. वेदपरायण ऋषीगणांपासून गोत्रांना आरंभ झाला. ते सर्व ऋषीगण स्वस्त्यात्रेयन या नावाने विख्यात झाले. हे मुनिश्रेष्ठ हो, राजा पुरंजयाचा पुत्र जन्मेज होता व जन्मेजाचा पुत्र महाशाल झाला. महाशालाच्या पुत्राचे नाव महामना होते, जो देवगणांमध्ये देखील ज्ञानी होता व पृथ्वीवर देखील त्याने यश प्रतिष्ठापना केली. सुरगण देखील त्याला वंदन करीत. महामना राजाला 2 पुत्र झाले. त्यातील एकाचे नाव उशीनर व दुसऱ्याचे नाव तितिक्षू होते. तितिक्षू महाबलवान होता. उशीनराला बड्या बड्या राजघराण्यातील 5 पत्नी होत्या. त्या म्हणजे मृगा, कृमी, नवा, दर्वा व दृशदत्वी. या राण्यांपासून त्याला कुलवृद्धी करणारे पुत्र झाले. पुत्रप्राप्तीसाठी राजाने महान तप केले, परंतु त्याला पुत्रप्राप्ती मात्र त्याच्या उतारवयात झाली. राजा शिवीचे पुत्र शिवी व नृगराजाचा पुत्र वैधेय नावाने ओळखले गेले. शिवीय पुत्र 3ही लोकात विख्यात होते. पुढे सुवर्ण धनुष्य धारण करणाऱ्या बलीने मनुष्य योनीत जन्म घेतला. त्याला वंशवृद्धी करणारे 5 पुत्र झाले. ते म्हणजे अंग, सुह्य, पुंड्रा व कलिंग हे होत. ब्रह्मजी पुढे म्हणाले, या पृथ्वीवर तू अनुपम राजा होशील. तुझ्याशी तुलना करणारा कोणीही अन्य राजा असणार नाही. तुझ्यामध्ये सर्व प्रजेला खऱ्या धर्माच्या तत्वाचे दर्शन होईल. तू आपल्या प्रभावाने 4 निश्चित वर्ण स्थापन करण्याचे कार्य करशील. असे बलिराजाला ब्रह्मजींनी वरदान दिले. ब्रह्मजींकडून असा वर प्राप्त होताच बलीला परमशांती प्राप्त झाली. त्याचे 5 जनपद अंग, वंश, कलिंग, समूह्यक व पुंडक असे पुत्रांच्या नावाने ओळखले जात होते. महाराज अंगराजाचा पुत्र हा राजांचा इंद्र अर्थात दहिवाधन नावाचा होता. त्याच्या पुत्राचे नाव राजा दिविरथ होते. दिविरथाचा पुत्र इंद्राइतकाच पराक्रमी, महाविद्वान व धर्मरथ होता. त्याचे नाव चित्ररथ होते. चित्ररथाचा पुत्र दशरथ झाला व तो लोमपाद नावाने विख्यात झाला. चित्ररथाला शांता नावाची एक पुत्री पण होती. तिला शत्रुशृंगाच्या कृपाप्रसादाने दाशरथी नावाचा महान यशस्वी पुत्र झाला. पुढे दृढरथ राजाला संपूर्ण विश्व जिंकणारा जन्मेजयी पुत्र झाला. त्याच्या पुत्राचे नाव वैकर्ण होते. हे सर्व राजे अंगराजाच्या वंशामध्ये उत्पन्न राजे होते. हे सर्व राजे धर्मशील होते व त्यांची प्रजा देखील सत्यवर्ती होती. श्री लोमहर्षण पुढे सांगू लागले, रौद्राश्वाचा पुत्र रुचेय होता. त्याच्या वंशाचे मी आता वर्णन करतो. रुचेयाचा पुत्र राजा मतिनार झाला. मतिनाराला 3 धार्मिक पुत्र झाली. त्यांची नावे सुरोध, प्रतिरथ व सुबाहू ही होती. हे तिघेही सत्यवादी, विद्वान, प्रजाहितदक्ष होते. त्याला इला नावाची एक कन्या होती. तसू राजाने तिच्याबरोबर विवाह केला. याच वंशातील दुष्यंत राजाचा पुत्र भरत नावाचा होता. त्याच्या नावावरून या देशाचे नाव भारत झाले. हा भरत सर्व शत्रूंचे दमन करणारा होता. अंगिरस बृहस्पतीचा पुत्र विप्र महामुनी होता. विभू भरद्वाजाने
बृहस्पतीचा मानसपुत्र क्रतूकडून पुत्रासाठी यज्ञ याग करविला, तेव्हा आधीचे प्रयत्न व्यर्थ होऊन वितथ नामक भरद्वाज मुनीचा पुत्र झाला. वितथाच्या जन्मानंतर राजा भरत स्वर्गवासी झाले व पुढे वितथाला गादीवर बसवून भारद्वाजन मुनी तपासाठी वनात गेले. केतुमान अत्यंत बलाढ्य होता व तो भीमरथ नावाने ओळखला गेला. पुढे भीमरथाचा पुत्र दिवोदास वाराणसीचा स्वामी झाला. अलर्क नावाचा राजपुत्र सदाचारी होता. तो सत्यासाठी लढणारा होता. त्याला लोपामुद्रा हिच्या कृपेने दीर्घायुष्य लाभले. अलर्काचा पुत्र क्षेमक नावाचा झाला. सत्यकेतू हा धर्मज्ञ राजा होता. वत्स राजाचा पुत्र वत्सभूमी तर भार्गवाला भर्गभूमी नावाचा पुत्र झाला. हे सर्व अंगिरा ऋषींचे पुत्र भार्गव वंशात समुत्पन्न झाले. आता अजमीड वंशाचे श्रवण करा. अजमीड राजाची पत्नी नीली नावाची होती. त्यांना सुशांती नावाचा पुत्र झाला. नाहाश्व राजाला 5 पुत्र होते व ते मोठमोठ्या जनपदांनी युक्त होते. याच वंशात पुढे संजय राजाला पंचजन नामक पुत्र झाला व पंचजनाचा पुत्र सोमदत्त नावाने विख्यात झाला. अजमेरची पत्नी गुमिनी ही उच्च कुळातील व पतिव्रता होती. पुत्रप्राप्तीसाठी तिने अत्यंत कठीण तपस्या केली. ती अग्निहोत्रातील कुशांवर निद्रिस्त होई तेव्हा सुदर्शन वृक्षाने जन्म घेतला. संवरण राजाचा पुत्र कुह होता. त्याने प्रयागवर आक्रमण करून त्याला कुरुक्षेत्र बनविले. तेथे अनेक पुण्यात्मा पुरुष निवास करीत. या कुरुचा वंश पुढे खूप विस्तृत झाला व कौरव नावाने प्रसिद्ध झाला. महाराज कुरुला 4 पुत्र झाले. ते म्हणजे सुधनु, महाबाहू, परीक्षित व प्रवर अरिमेजय होते. पुढे राजा परीक्षिताला जन्मेजय नावाचा धर्मज्ञ पुत्र झाला. हे विप्रगणांनो, या वंशात 3 भीमसेन व 2 जन्मेजय झाले. पुढे प्रतीप राजाचा पुत्र शंतनू झाला व शंतनूचा पुत्र भीष्म झाला. सर्व कौरवांचा धुरंधर राजा शंतनू होता. त्याच शंतनू राजाच्या वंशाचे मी आता वर्णन करतो. प्रभू शंतनूने गाढ देवव्रत नावाचा पुत्र प्राप्त केला व तोच पुढे भीष्म नावाने प्रसिद्ध झाला. भीष्म सर्व पांडवांचे पितामह होते. द्वैपायन युगाच्या वेळी शंतनू पुत्र विचित्रवीर्य यास धृतराष्ट्र, पांडू व विदुर हे पुत्र झाले. पुढे धृतराष्ट्राला गांधारी पत्नीपासून 100 पुत्र झाले. त्या सर्वांमध्ये दुर्योधन ज्येष्ठ होता. तेव्हा तो सर्वांचा स्वामी बनला. पांडूचा पुत्र धनंजय अर्थात अर्जुन होता व अर्जुनाला पुढे सौभद्र अर्थात अभिमन्यू झाला. याच वंशातील राजा श्वेतकर्ण हा अत्यंत प्रतापी होता, परंतु त्याला कोणीही पुत्र नव्हता. तेव्हा तो पत्नीसह पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी वनात गेला. त्याची पत्नी यादवी ही सुचारू राजाची पुत्री होती. यथाकाल तिने गर्भधारण करताच श्वेतकर्ण अच्युत महाप्रस्थानास निघून गेला. तेव्हा यादवी देखील त्यांच्या पाठोपाठ गेली. वाटेत तिने आपल्या पुत्राचा त्याग केला व पतीच्या शोधार्थ निघून गेली. यादवी एकनिष्ठ पतिव्रता होती. द्रौपदीने जसे आपल्या स्वामींचे अनुसरण केले त्याप्रमाणे हिने पण केले. यादवीने त्यागलेला तिचा पुत्र एका पर्वतावर रुदन करीत होता. श्रविष्ठाच्या पैलपादी व कौशिक या 2 पुत्रांनी त्याला रडत असलेला पाहून त्याला उचलले. त्यांनी त्याचे नाव अजपार्श्व ठेवले. त्यानंतर तो कुमार रेमक शाळेमध्ये इतर कुमारांबरोबर राहू लागला. राजा रेमक व त्याच्या पत्नीस पुत्र नसल्याने त्यांनी अजपार्श्व कुमाराचे पालन पोषण केले. त्यामुळे तो पुढे रेमकाचाच पुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. हा त्या महात्मा पांडवांचा पौरव वंश होय. या वंशाविषयी स्तुती करताना ययाती राजाने म्हटले की ही भूमी एक वेळ चंद्र व सूर्याच्या व्यतिरिक्त असू शकेल, परंतु हा पौरव वंश इतका विशाल आहे की भूमी पौरवांरहित कधीच राहणार नाही. हे विप्रगणांनो, आता तुर्वसु, हृदयू, द्रह्यू, अनु व यदू वंशाचे वर्णन ऐका. तुर्वसूचा पुत्र वन्वी होता व त्याला गोभानू नावाचा पुत्र झाला. राजा मरुताला संभला नावाची एक पुत्री होती. त्याने ही पुत्री राजा संवर्ताला दक्षिणारूप दिली. तिला दुष्यंत व अकल्मश हे पौरव पुत्र झाले. त्यावेळी जराच्या संक्रमणावेळी ययातीच्या शापामुळे पौरव तुर्वसूच्या वंशामध्ये प्रवेश करता झाला. द्रह्यूचा पुत्र वक्रसेतू होता व या वक्रसेतूला अंगारसेतू नावाचा पुत्र झाला. हा मरुतांचा अधिपती होता. अंगाराला गांधार नावाचा पार्थिव पुत्र झाला, ज्याच्या नावानेच पुढे गांधार नावाचा देश प्रसिद्ध झाला. या गांधार देशात उत्पन्न होणारे घोडे हे सर्व अश्वांमध्ये श्रेष्ठ असतात.
अनुच्या पुत्राचे नाव धर्म होते. धर्माला द्युत नावाचा पुत्र झाला. द्युतापासून अंदुहाने जन्म घेतला व त्याला प्रचेता नावाचा सूत झाला. अशा प्रकारे अनुराजाच्या वंशाचे मी वर्णन केले. यदुराजाला 5 देवांप्रमाणे 5 पुत्र झाले. ते म्हणजे सहस्रनाद, पयोद, कौष्ट, नील व आज्जिक होत. याच वंशातील कनक राजाला तिन्ही लोकात प्रसिद्ध झालेले असे 4 पुत्र झाले. त्यांची नावे कृतवीर्य, कृतजा, कृतधन्वा व चौथा कृताग्नी हे होत. पुढे कृतवीर्याला अर्जुन झाला, ज्याने आपल्या अपार शक्तीच्या सहाय्याने 7 द्वीपांचे राज्य मिळविले. आदित्याच्या रथाप्रमाणे तेजस्वी रथाच्या जोरावर त्याने संपूर्ण पृथ्वीला जिंकले इतका तो प्रतापी होता. कार्तवीर्याने अनेक वर्ष कठोर तपस्या करून अग्नी ऋषींपासून उत्पन्न झालेल्या दत्तात्रेयांची आराधना केली. तेव्हा दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन त्याला 4 वर प्रदान केले. अर्जुनाने आपल्याला सहस्रबाहून इतके बल प्राप्त व्हावे अशी प्रार्थना केली. त्या वरदानामुळे त्याने सत्पुरुषांना देखील वश केले. अनेक युद्धे लढून त्याने सर्व शत्रूंचे हनन केले. युद्धसमयी त्याला सहस्रबाहूंचे बल प्राप्त होत असे. 7ही द्वीपांना जिंकल्यावर त्याने 700 यज्ञ केले. यज्ञांमध्ये त्याने भरपूर दक्षिणा दिली. समस्त यज्ञभूमी त्याने सुवर्णाने बनवली होती. या सहस्र अर्जुनाचे वैभव पाहायला देवगण, गंधर्व येत व ते यज्ञसमयी गायन करीत. नारदजी त्याची स्तुती करताना म्हणाले, याची समानता अन्य कोणीच रूप करू शकणार नाही. त्याच्या जवळचा खजिना कधीही रिता न होणारा आहे. तो जेव्हा रथातून विचरण करतो तेव्हा साक्षात योगीराज विचरण करीत असल्याचा भास होतो. त्या महाबुद्धिमान अर्जुनाने कर्कोटकाचा पुत्र नागराज याला जिंकून त्याच्या नगरीवर अधिपत्य मिळविले. त्यावेळी पाताळात राहणारे असुरगण देखील भयभीत झाले होते. त्या राजा सहस्र अर्जुनाने धनुष्याच्या बळावर लंकेचा राजा बलाढ्य रावण यास बद्ध केले. ज्यावेळी पुलत्स्य मुनींनी अर्जुनाने पौलत्स्य रावणाला बांधून टाकण्याची वार्ता मिळाली तेव्हा त्यांनी अर्जुनाची खूप विनवणी केली व अर्जुनाने राक्षसाला मुक्त केले. भार्गव मुनींचे बल इतके प्रबल होते की त्यांनी सहस्र अर्जुनाचा पराभव केला. त्या महात्मा पुरुषेंद्राचा प्रभावाने कार्तवीर्याने पर्वत व वन यांना दग्ध केले. तेव्हा वशिष्ठ मुनींनी क्रोधामध्ये अर्जुनाला शाप दिला की तू माझ्या तपश्चर्या करण्याचा वनाला देखील सोडले नाहीस तेव्हा तुझ्या दुष्कृत्याचे कृतमन्य हनन करील. जमदग्नी ऋषींचा पुत्र महाबलवान परशुराम तुझ्या बलाला क्षीण करील. परमतपस्वी भार्गव मुनी तुझे हनन करतील. त्यानंतर धर्माने प्रजेचे रक्षण करणाऱ्या त्या नरेंद्राला महामुनींद्रीच्या शापामुळे मृत्यू प्राप्त झाला. हे विप्रांनो, वृषप्रभूती पुण्यकर्मे करणारा यादव होता. या वृषाला मधु नावाचा पुत्र झाला. या मधुला देखील अनेक पुत्र झाले, ज्यांचा वंशधर वृषण होता. वृषणापासून सर्व वृष्णी झाले. मधुचे सर्व पुत्र पौत्र माधव म्हटले गेले. यदूच्या नावापासून यादव हैह्य म्हटले गेले. त्यांचे धन अविनाशी होते व जे काही नष्ट होत असे ते पुन्हा प्राप्त होत असे. हे मुनिगणांनो, अशा प्रकारे कार्तवीर्याच्या जन्माची कथा जो कोणी श्रद्धेने श्रवण करतो तो कधीच संपत्तीहीन होत नाही. ययाती राजाचे हे 5 वंश आहेत. यांचे वर्णन श्रवण करणाऱ्याला ईश्वर दर्शन घडते व 5 दुर्मिळ वर पण प्राप्त होतात. ते म्हणजे आयुष्य, कीर्ती, पुत्रप्राप्ती, ऐश्वर्य व भूमी हे होत. हे मुनी श्रेष्ठ हो, आता मी कोष्टू वंशाचे वर्णन करतो. त्यांच्या श्रवणाने मनुष्य पापमुक्त होतो. या वंशात वृष्णी कुलाचा उद्धार करणारे साक्षात श्री हरी विष्णू आहेत. तर श्रोते हो, आपण श्री ब्रह्मपुराण मधील भाग 2 मध्ये जे आपण हे 5 वर्णन ऐकलेली आहेत ती आता आपण इथे थांबवत आहोत हा व्हिडिओ. पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग 3 मध्ये आपण पुढील मुद्दे पाहणार आहोत. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.